मी 1992 पासून इलेक्शन लढवत आहे। ज्यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आमचे नेते ज्यावेळी नारायण राणे साहेब या जिल्ह्यात आले त्यावेळी ज्या विभागात ज्या मतदारसंघात त्यांना उमेदवार मिळत नव्हता त्या मतदारसंघात अरे मंगेश इकडे त्या मतदारसंघातून तुला राहायचं आहे, सांगली मतदारसंघ दासा शिरसाट तिकडे कायरुडा माझं गाव राहिलं, तू त्या मतदारसंघात जाऊन राहायचं आहे। मी तिकडे गेलो, नंतर सुरेश दळवीं बरोबर कोण उमेदवार नाही, शेवटच्या दिवशी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं मंगेश सुरेश दळवीं बरोबर निवडणूक लढवायला पाहिजे। त्याच्यानंतर कोलगाव मतदार फ्रान्सिस डिसोजा असे कितीतरी जे आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऐकलं आणि आता कुठे पक्षाचे चांगले दिवस आले त्यावेळी ही गब्बर माणसं जी पैसेवाली गब्बर माणसं आहेत ती आता पक्षामध्ये घुसून त्यांची जी चौकट तयार झालेली आहे प्रत्येक विभागात। आज अपक्षांची आमची संख्या बघा, बिचारे गरीब लोक कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने आयुष्यभर त्याने आपापल्या गावात आपापल्या वाड्यात चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत। ते सर्व कार्यकर्ते त्यांना देशोधडीला लावून हे पैशाने मातलेले, ज्यांच्याकडे 100 रुपये नव्हते, ज्यांच्याकडे मोटरसायकल नव्हती, असे करोडो रुपये कमवून आज काळ्या पैसे कमवून आज ती लोक गब्बर होऊन त्यांना एक कोणतरी बसतो, लिस्ट तयार करतो तालुक्याचा, हे बाबा आमचे उमेदवार आहेत, पैसेवाले आहेत, हे 2 नंबरवाले आहेत, हे 3 नंबरवाले आहेत, यांचे जे उमेदवार आहेत ती उमेदवारांची यादी आज जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी जाहीर केलेली आहे आणि प्रत्येक गावात कितीतरी प्रत्येक गावात लोक आज बिचारे गोरगरीब आमच्या महिला भगिनी असतील किंवा गोरगरीब जनतेतील आमचे कार्यकर्ते असतील ते बिचारे स्वतः प्रत्येक घराला का कोणाच्या आजूबाजूला आजारी असेल, कोणाची अडचण असेल तर 12 महिने काम करतात आणि 12 महिने काम करून आज फक्त उद्या प्रत्येकाच्या घरी पैसे पोहोचवणार आणि जी चांगली लोक आहेत ती राजकारणातून एका बाजूला फेकली घेणार। मी आता जवळजवळ 30-32 वर्ष या राजकारणात समाजसेवेत आहे, आम्ही आमचं सर्वस्व समाजसेवेसाठी राजकारणात वाहून घेतलेलं आहे, परंतु आता आमच्यासारखी हजारो माणसं आहेत त्या गप्प राहिलेले आहेत, कोणाचीही काही त्यांची देणं घेणं नाही। अशा परिस्थितीमध्ये मी आज तुम्हाला सांगेन की आज ही एवढी अपक्ष मंडळी का मातलेले हे एक सत्ताधारी पक्षाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की अपक्ष एवढे उमेदवार, अपक्षांची एवढी मोठ आहे की उद्या सकाळी जिल्हा परिषदेवर जी अपक्ष मंडळी जर मागे घेतली नाही, जिल्हा परिषदेवर किमान सत्ता 100% अपक्ष मंडळीची ती प्रत्येक पंचायती समिती, आमच्या सावंतवाडी पंचायत समितीवर तर अपक्ष, कारण जे खरोखरच काम करतायत, ज्यांनी प्रामाणिक आयुष्य घालवलेलं आहे त्यांना तिकीट दिलेले नाहीत। कोणाचं तरी माझा एक 20-25 वर्ष एका घरात उमेदवारी, कारण काय त्याने त्या राजकारणात राहून पैसे कमवलेले आहेत, काही धंदे केलेले आहेत, खोटे नाटे धंदे कमवून त्याने करोडो रुपये कमवलेले आहेत, ते आता प्रत्येकाच्या जाणार आणि जे प्रामाणिकपणे प्रत्येक तालुक्याचं मी सांगतो, मला वाईट वाटतं ही सावंतवाडी तालुका आम्हाला एकदम प्रामाणिक तालुका आहे आणि आमच्या तालुक्यात जी चांगली आज मी 2 दिवस इकडे थांबलेलो आहे, अपक्षांचे मोठ मानायचे आमची एक चाललेलं आहे। अक्षरशः चांगली माणसं आज राजकारणापासून दूर गेलेली आहेत आणि उद्या सकाळी हे माजाडू जे पैसेवाले आहेत उमेदवार ज्यांनी दिलेले आहेत त्यांनी येणार 100%। आमचे सगळे 90% 95% लोक माघार घेणारे, काळ्या दगडावरचे रे साम दाम दंडभेद त्यांच्या समोर होणार, ते माघार घेणार। परंतु मी तुम्हाला एक सांगतो, भविष्यात ही जी कीड लागलेली आहे ही कीड सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि सावंतवाडी तालुक्याला अतिशय घातक आहे आणि ही जर असंच चाललं असेल तर सर्वसामान्य माणसाला आमच्याकडे राजकारणात नवीन एकही माणूस मध्ये राजकारणात उतरणार नाही आणि हे जे काही ठराविक लोक आहेत त्यांच्या घराणेशाहीवर हे राजकारण चालणार, एवढं मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला माहिती आहे किती वेळा मी माघार घेतली नाही, परंतु तुम्हाला मी एक सांगेन, आज जर अपक्षांची आम्ही मोठ बांधायला निघालेलो आहे, जर अपक्ष जर हे सगळे जर आमचे प्रामाणिकपणात आणि प्रत्येक मतदारांना मी सांगू इच्छितो ज्याने कुठल्याही पक्षाचे असू दे, मी एक शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून उभा राहिलोय, कुठल्याही पक्षाचा जो उमेदवार असेल त्या प्रत्येक मतदारांनी प्रत्येक गावागावातील माणसांनी माझी एक विनंती आहे की ह्या मात्र तुम्ही पैशाला भूलू नका, कारण आपली जवळची माणसं आपल्यापासून दुरावतील। चांगली माणसं, चांगल्या महिला भगिनी आमच्या राजकारणात उतरले त्यांना वाईट वाटेल, कारण आता आमच्याजवळ पैसा नाही म्हणून आम्हाला लोक मतं घालत नाही। यासाठी प्रत्येकाने एकजुटीने तळमळीने उतरायला पाहिजे आणि लोकांनी मी सांगेन कुठलाही उमेदवार चांगला उमेदवार बघा, पक्ष बघू नका, चांगला उमेदवार बघा आणि सर्वसामान्य प्रामाणिक माणसांना कुठल्याही पक्षाचा द्या, चांगलं निदान विरोधक म्हणून कुठे तिथे पाहिजे होतं। 50-50 उद्या शिंदे गटाने बीजेपीचे सत्तेत गेले तर विरोध कोण करणार, याचा पण प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे। म्हणून विरोधी अपक्ष म्हणून आमचे जे आहेत
ते विरोधकांना तुम्ही, आणि चांगले चांगले उमेदवार आहेत संपूर्ण तालुक्यात. मी 3 वेळा सरपंच होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, शिक्षण आरोग्य सभापती होतो. त्यावेळी पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावातली वाडी मला माहिती आहे. सगळे उमेदवार जे दिलेले आहेत सगळे प्रामाणिक अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे, सावंतवाडी तालुक्यात निदान सावंतवाडी तालुक्यात सुरू करूया. निदान आमचे अपक्ष किंवा काहीतरी तिकडे बोलणारे किंवा चांगलं काम करणारे निवडून द्या. आमच्यावर उद्या काही आपत्ती येऊ दे, मी तुम्हाला एकच सांगेन, पण तुम्ही सगळ्यांनी एकनिष्ठ राहून एक विरोधकांची एकत्र एक मोठ करूया, अपक्षांची एक मोठ करूया आणि पुढे संघर्ष चालू ठेवूया.